नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे निलेश सरोदे यूट्यूब चॅनलमध्ये. काय झालं की पाठीमागच्या 2 दिवसापासून आमची मोटर चालत नव्हती म्हणजे काय होत होतं की स्टार्टर त्या ठिकाणी बटन दाबलं की चालू व्हायचा, स्टार्टर उठायचा, परंतु मोटर पाणी मात्र बाहेर येत नव्हतं, आवाज पण येत नव्हता, मोटर चालू झाल्याचाही आवाज येत नव्हता, काहीच नाही. आता यामध्ये शंका अशी निर्माण झाली होती की आता आमची मोटर जळाली आहे असं त्या ठिकाणी वाटत होतं किंवा वाटलं. म्हणून आम्ही काय केलं की आता मोटर वरती काढली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मोटर आता वरती काढली. आता पाठीमागं जे पाहताय तुम्ही हे मोटर वरती काढण्याचं एक जुगाड आहे आणि त्याच्या साहाय्याने आम्ही मोटर वरती काढलेली आहे. आता नक्की आपल्या या मोटरला काय झालं आहे हे मी आता नक्की व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्ही या चॅनल प्रथम आता त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा. चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता आपली जी मोटर आहे ही टेक्समोची मोटर आहे, 5 HP टेक्समोची मोटर आहे. आता याचा व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबला दिलेला आहे. अतिशय खतरनाक जबरदस्त पाणी देते मोटर, पहा मित्रांनो. मग टेक्समोच्या मोटरसुद्धा अतिशय छान आहे. फक्त सिंगल फेजवर चालायला थोड्याशा अडचणी येतात, परंतु 3 फेजवरती चांगले चालतात. आता आपल्या मोटरला नक्की झाले काय हे आता आपण पाहूया. विहिरीतून आपण या यंत्राच्या साह्याने आपण मोटर आता वरती काढलेली आहे आणि अतिशय कमी मेहनतीमध्ये आपल्याला ही मोटर वरती काढता आली. आणि आता मोटर वरती काढल्याच्या नंतर आपणाला काय दिसलं तर या ठिकाणी ही जी मोटर आहे 5 HP टेक्समोची मोटर, ही जे हा जो भाग आहे याचा वेगळा केला आहे आपण आता. तर यामध्ये हे वरचा जो भाग आहे यामध्ये पहा या ठिकाणी क्षार भरपूर जमलेले आहेत, होल पूर्णपणे बंद झालेले आहेत, सगळ्या बाजूने बंद झालेले आहेत. आणि ही वरती ते दिसते ना ही लाईन, या लाईनमध्ये ही लाईन दिसते, यामध्ये हा प्लॅस्टिकचा भाग जाऊन बसला होता. पहा हे जे प्लॅस्टिक दिसते ना, हे प्लॅस्टिक जाऊन बसलं होतं आणि पूर्ण बंद केलं होतं असं वाटत होतं. परंतु हे बंद केलं तरी मोटर चालू होत नव्हती. मग काय केलं आणि आता पुढची प्रोसेस आम्ही अशी केली का हा भाग खोलल्याच्या नंतर मोटर आपण स्टार्ट करून बघितली. स्टार्टर चालू व्हायचा पण मोटर काय चालू होत नव्हती. आता मोटर करंट घेत होती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत होती, पण मोटर काय चालू होत नव्हती. म्हणून काय केलं की आतमधला जो भाग आहे इथे जो भाग दिसतो हा त्याला आपण आतमधला पंखा आहे, हा पंखा जाम झाला होता पहा. आणि नुसता पाण्याच्या साह्याने गोल फिरवला आणि तो लगेच त्या ठिकाणी असा गोल फिरवल्यानंतर पाना होता एक मोठा, त्या पाण्याने तो भाग मोकळा झाला. आणि ज्यावेळेस तो पाण्याने फिरवल्याबरोबर ताडदिशी आवाज आला. म्हणजे तिथे ना त्यामध्ये काहीतरी खडे गुंतले होते माझ्या अंदाजे, कदाचित वरून मोटरच्या वरून काही खडे यामध्ये आतमध्ये येऊन गुंतले असावेत. आणि त्याच्यानंतर ती मोटर चालू झाली, स्टार्टर दाबला आणि मोटर या ठिकाणी चालू झाली. आता हा जो भाग आहे मोटरचा वरचा, याची आपण बर वगैरे काढून टाकू, पूर्णपणे ही बर काढून टाकू आणि याला पुन्हा एकदा बसून पुन्हा मोटर आपण खाली सोडून देऊया. एक साधा नॉर्मल होता, चालू मोटर होती. चालू मोटरमध्ये ही मोटर बंद झाली होती. कदाचित तुम्हालासुद्धा हा छोटा प्रॉब्लेम येऊ शकतो. वाटलं होतं मोटरच जळाली असेल, परंतु मोटर काय जळालेली नाही. नक्की तुमचाही असा काय अनुभव असेल तर नक्की सांगा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका. आता नक्कीच आमचा मोटरचा खर्च या ठिकाणी वाचला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुमचंसुद्धा असे काही बाबतीत काही घटना घडल्या असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.